बाई डोंगरावरचं म्हणत होतो मी, काय तर आहे तर. लागला आता आता लागतो की 2-3 तासात, 2 मिनिटांमध्ये. हा समृद्धी मार्ग चालू झालेला आहे. हा आपण समृद्धी मार्गावर चाललेलो आहे. वेलकम टू द समृद्धी महामार्ग. आज आपण नाशिक मध्ये उतरणार आहोत. आता कुठेही स्टॉप नाहीये. खूप छान रस्ता आहे पण लय बोरिंग रस्ता आहे. मला लय बोरिंग वाटलं. अरे मी जाता येता जागाच होतं त्यावेळी शिर्डीला जाताना. पहिल्यांदा मी पाहिला रस्ता, आजूबाजूला काही नाही आहे आणि आता जे भकास आहे ते भकास आहे. लाईटी बघा छान आहे त्याच्या लाईटी. पहिल्यांदा ना डार्क आहेत, नंतर हळूहळू फेंट होतात. हा सगळ्यात मोठ्या बोगद्याचा एंड आहे आणि आपल्याला इगतपुरीला लेफ्ट साइड आणि नाशिकला सरळ असं हे सांगत आहे. आपण इगतपुरीचा बोगदा क्रॉस केलेला आहे आता आणि आपण नाशिक या जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा नाशिकचा हा परिसर आहे. डाव्या साईडला तुम्ही इगतपुरी बघत आहात. फूड प्लाझा आलेला आहे. आता फूड प्लाझा. धुळे क्रॉस करूया. सिटी आहेच ना, धुळ्यात सिटीत चाललोय आपण. व्हिडिओच्या माध्यमातून ते दुसऱ्यांना आपण द्यायचं असं. काय मोठं करू लांब. आपण 40गाव म्हणजे धुळे सोलापूर रोड आहे हा आणि आपण धुळेकडे चाललेलो आहे. 40गाव हे एक महत्वाचा तालुका मध्ये आपल्याला भेटणार आहे. हा जो गोताळा वनजीवन प्रकल्प आहे. आता आपण नजारे बघतोय. आपण घाटातून चाललेलो आहोत पण हा घाट नाहीये ऍक्च्युली. हा डोंगरकड्यावरून चाललेला एक सरळ सपाट रस्ता आहे. खरंच सुंदर रस्ता आहे हा. अतिशय सुंदर असा व्ह्यू.
हा रस्ता मला ना कोकण, जेव्हा तुम्ही गोव्याला जाता कोकणाकडे तसा आहे. बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत आणि कोकणात कसं बाजूला समुद्र असतो तसं काहीतरी व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून चाललेलो आहोत. अतिशय सुंदर असा मित्रांनो, आपण जो हा बायपास बघतोय हा धुळे बायपास रोड आहे. आपल्याला पुढे जो आता एक ब्रिज दिसेल तो धुळ्याकडे जातो. आपल्याला धुळे डाव्या साईडला, तुमच्या डाव्या साईडला आहे आणि आम्ही 1 वाजता साधारण आता धुळ्यामध्ये पोहोचलोय. आम्ही सकाळी 6ला सानपाडा सोडलेला आणि 1 वाजता आम्ही धुळ्यामध्ये डॉट 1 वाजता पोहोचलेलो आहे. आता आम्ही इथे थोडं जेवणासाठी थांबणार आहोत, त्यावेळेचा पण आपण व्हिडिओ बघणार आहे. पण हा जो बायपास आहे हा तुम्हाला आता मी दाखवतोय. हा धुळे बायपास आहे. ॲक्च्युली धुळे खूप मोठं आहे. हा बायपास असला तरी आता या आजूबाजूच्या तुम्ही जे बघताय ते सगळं धुळ्याच्याच ह्याच्याशी संबंधित आहे. आपल्याला इथून लेफ्ट मारला तर नाशिकला जाणार 155 किलोमीटरमध्ये नाशिक आहे. सरळ जाणार आहे आपण आणि आपण धुळे बायपास त्याला बोलतात. आणि अंबळनेर हा तुम्हाला दिसतंय राईट साईडला मंगळग्रह मंदिर. अतिशय जगातलं एकमेव मंदिर आहे मंगळग्रह मंदिर, हे अंबळनेरला आहे. ही कदाचित कोणाला माहीत नसलेली माहिती आहे. तर एकदा जरूर तुम्ही अंबळनेरला जाऊन या. मी पुष्कळदा जाऊन आलेलो आहे. अतिशय प्रसन्न वाटतं. ज्यांना मंगळ आहे त्यांनी तर जरूर जाऊन यावं. पुढील माहितीसाठी मंगळ ग्रहासाठी मलाच फॉलो करा. अरे बटाट्याने प्रोटीन तरी येणार असं पाहत होणार नाही. भारी होणार आहे. कोण खाणार हे असं रस्सा बनवलेला आहे. खाली भात आहे, वर बटाट्याचा रस्सा आहे, टोमॅटो टाकलाय आणि हा आमचा गॅस आहे. आणि हे आता आम्ही काय टाकतोय, कोथिंबीर. हा ह्याला कोथिंबीर. वाव, पण ती वरून टाकायची असते ना रे नंतर. आणि आता आम्ही, मी तर म्हणतोय भात बनवला यांनी मसाले भात, पण मी म्हणतोय चपात्या घेऊन येतो आणि वरचा रस्सा पितो. हे कष्टाळू
ए, तू कष्ट टाळ. कष्टाळू आता दगड शोधायला मोहिमेवर गेलेला माणूस आमचा. मला दगड शोधण्याचं एक कार्य भेटलेलं आहे. अरे हा दिसत नाही, गायब झाला. एकच दगड आहे तर चालेल का असं मला सांग. हा, त्याच दगडावर जर तुम्ही काय करू शकला तर. देवा रे, एक दगड आणलाय त्याने शोधून. 2 तेवढेच त्याने काय नाही होणार. राहू दे, सोड. अमोल जसं होईल तसंच चल करा. दगड बघा याने कसे आणलेत. काय करायचंय दगड लावून. अमोल सांग तरी काय करायचंय. अच्छा, तुला त्या टोपाला सपोर्ट लावायचा आहे. मग थांब. त्या टोपामध्ये काय लपलंय सांगा बघू. काय बनवलंय सांगा बघू. हळूहळू बघा काय बनवलंय. तुम्हाला याचा वास येतोय का, स्मेल येत असता तर तुम्हाला कळायला असतं काय बनवलेलं आहे. आमचे सुरुवातीचे कार्यकर्ते ज्यांनी कांदा, बटाटा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरली, हे आमचे ग्रेट शेफ. यांनी मसाले टाकून, भात टाकून सगळं काही एकसाथ एकजीव केलेलं आहे आणि आता तयारीस लागलेले आहेत. ह्यांनी फक्त लसूणच सोललेला आहे आणि अद्रक ठेचलंय, एवढंच केलेलं आहे. आणि जय बजरंगबली. आता हे आम्ही जरा सपोर्टला बसवतोय. काय बसलं नाही पूजा. हा म्हणते. हा अच्छा, त्या ह्याला बसले. हा, इकडच्या अँगलने जरा बघा, दाखवा जरा तिकडून जरा कसं दिसतंय बघा. महाराष्ट्र MP बॉर्डर आलेली आहे, धुळे हायवे. आता इथून पुढे आपण MP बॉर्डर मध्ये जाणार आहोत. महाराष्ट्र आपण सोडतोय आणि हा तुमचा हे बघा, हा बॅनर. आता हा आपला एक अनुभव की आज आपण महाराष्ट्र बाउंड्री सोडत आहोत. हा, पुढे आपला टोल पास झालेला आहे. आपल्यासाठी शुभेच्छा देत आपण पुढे जात आहोत. दाखवणार आहे आपले, हम आपके आभारी हैं. मध्य प्रदेश में आपका स्वागत है. आपण आता बाउंड्रीकडे चाललेलो आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश बाउंड्री. ह्या वर्षी आपण, मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की आपण महाराष्ट्र गोवा बाउंड्री, खूपदा आपण महाराष्ट्र गोवा बाउंड्र्या बघितल्यात. आज मी तुम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र मध्य प्रदेश बाउंड्री दाखवणार आहे. तुम्ही तयार राहा मित्रांनो. आपण आता महाराष्ट्र मध्य प्रदेश बाउंड्रीवर आहोत. आता थोड्याच वेळात आपण आता बाउंड्री क्रॉस करणार आहोत. महाराष्ट्र MP बाउंड्री ही इतर बाउंड्रीसारखी
जसं आपण गोव्याच्या बाउंड्रीचा एक गेट बघितला तसे असेल असं वाटत नाहीये, कारण की आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय या बाउंड्रीकडे. पण ठीक आहे तो बोट, तो एक बोट आहे आणि मध्यसिंग्या नावाचं त्यांचं गाव आहे. आपलं गाव जे आहे ते पळसनेर आहे. आपण पळसनेर पास केलेलं आहे आणि मध्यसिंग्या गावाकडे चाललेलो आहे. आणि आता ती बाउंड्री आलेली आहे. सगळ्यांनी तयारीत राहा रे महाराष्ट्र MP बाउंड्री बघण्यासाठी. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. सकाळी आपण 6 वाजता निघालेलो. पुष्कळ आराम केला मध्ये, अगदी हाताने जेवण बनवण्यापासून ते फुल मजा केली. मजा करत करत आज आम्ही आता 4:30 वाजता महाराष्ट्र MP बाउंड्री क्रॉस करत आहोत. हा बघा आपल्या समोर येणारा एक क्षण महाराष्ट्र MP बाउंड्रीचा. स्लो कर गाडी, ओव्हरटेक करू नको. तुला कळालं बाउंड्रीचं मला चित्र पाहिजे यार. ही महाराष्ट्र MP बाउंड्रीची हद्द बघा. आपण मध्य प्रदेशमध्ये शिरत आहोत. आणि आता हा आपण मध्य प्रदेशमध्ये प्रवास आरंभलेला आहे. आपण इंदोरच्या दिशेने जात आहोत. श्री भगवान महाकाल यांच्याकडे जात आहोत. आपण प्रवास चालू केलेला आहे. खरं तर बाउंड्री म्हटलं की एक सरळ लेश रस्ते, तर काही अंशी दोघांमधला एक कॉमन भाग असतो. आता आपण कॉमन भागामध्ये चालत आहोत आणि आपण आता खरोखर MP मध्ये प्रवास करणार आहोत, प्रवेश करत आहोत. आणि हा MP चा प्रवास म्हणजे आपला हा जो घाट आहे चढतोय छोटासा, हा संपला की आपण MP मध्ये आहोत. आता आपल्याला दुकानाची नावं वगैरे मराठीत दिसणार नाहीयेत, मध्य प्रदेश हिंदी मध्ये दिसणार. अतिशय सुंदर असं मंदिर, अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला दिसत आहे. हे पहा, आपण MP च्या दिशेने चाललोय आणि आपल्याला जो मेन फरक दिसतोय तो म्हणजे मराठी भाषा संपली आणि हिंदी भाषा चालू झाली. दुकानांच्या पाट्यांवर म्हणा, इतर जागी हे हिंदी भाषा चालू झालेली आहे. आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. आपल्या समोर महाराष्ट्राची एक गाडी मध्य प्रदेशमध्ये चाललेली आहे. मी एकदम असा माणूस आहे जो सकाळी 4 वाजल्यापासून अजून त्यांना डोळ्याची प्राप्ती करणार नाही. काय की ना, माझा मित्र गणेश तो गाडी चालवतो. त्याने खूप मेहनत घेतली पण त्याने तो रेकॉर्ड नाही मोडू शकला, कारण तो मागे जाऊन त्याच्यामध्ये झोपलेला. दुसरा माझा मित्र अमोल तो दाखवतो तुम्ही जागा आहे, तो झोपला होता. त्याचे पुरावे मी काढून ठेवलेले आहेत ह्यासाठीच की मला MP मध्ये आल्यानंतर त्यांना सांगायचं होतं की तुम्ही झोपाळू आहात. जय श्री माझी पार्टनर ही नाही म्हणत आहे की मी नाही झोपली, पण तिला कुठं माहिती आहे की मी पुरावे काढूनच बोलतोय. त्यामुळे मी हा एक व्हिडिओ बनवतोय आता तुमच्यासाठी की मी साधारण प्रत्येकाचे पुरावे काढूनच बोलतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही, फक्त बघायचं आहे जागी ती झोपली कधी नाही हा प्रश्न पडतो आम्हाला. झोपली कशी नाही, जागी असते. आता मुंबई मध्य प्रदेश प्रवास आपल्या अंतर्ज्ञानाने बघत आलेली आहे. तर मला सांगायचं आहे की आता मला खूप झोप आलेली आहे. आणि हे लोकांनी जरी व्हिडिओ काढला तर आता वाजले 5 वाजता. मी लगातार माझे डोळे चालू ठेवून उघडे ठेवून हे सगळं करत आलोय. आता मी थोडंसं झोपतो. यांनी जरी माझा व्हिडिओ काढला तरी तो ग्राह्य धरू नये, अधिकृत नाही येतो, ते अनधिकृत, म्हणून त्यांचा व्हिडिओ ग्राह्य धरावा. धन्यवाद. आम्ही हॉटेलला थांबलेलो आता.
नाश्ता करायला चहा प्यायला. किती मस्त आहे. खाली जमीन एकदम छान आहे. शेणाने सारवलेले, घर पण शेणाने सारवलेले. एकदम सिंपलचं चुलीवरचं आणि खाटेवर बसून असं मस्तपैकी हे करायचं. अरे मैं नहीं सर्च कर पा रही हूँ, नेटवर्क का इशू है तो मैं मास्टर लिस्ट में एक- मतलब मेल पे जो फॉरवर्ड किया था वो चेक कर रही थी लेकिन नहीं ओपन हो रहा है. कडे आमचा आता प्रस्थान. चहा जस्ट झाला आमचा. आता रात्रीचे 7 वाजलेले आहेत. आम्हाला साधारण 10 वाजतील इंदोरमध्ये पोहोचायला. इंदोर नाही, महाकाल उज्जैनला पोहोचायला. इंदोर आता आमच्यापासून हार्डली 31 किलोमीटरवर आहे. उद्या सकाळी 6 वाजता आम्हाला दर्शन मिळणार आहे. तर आजचा ट्रॅव्हलिंग आमचा अख्खा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. खूप एन्जॉय केला ट्रॅव्हलिंगमध्ये. आपण हा नॅशनल हायवे पाहतोय, हा इंदोरकडे जातो. मी व्हिडिओ ठेवतो आता थोडासा.